तुळजापूर शहरातील विविध भागांमध्ये दूषित पाणी संदर्भात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील काही भागात दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत। तसेच स्वच्छतेच्या बाबतीतही अनेक ठिकाणी गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत। या संदर्भात तुळजापूर शहरातील नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। पाणी पुरवठा सुरळीत करणे, स्वच्छता राखणे व दूषित पाण्याच्या समस्येवर तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 20 मार्च 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता तुळजापूर नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे। या आंदोलनात तुळजापूर नगर परिषदेचे विरोधी नगरसेवक तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तुळजापूर शहरातील सर्व नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे। तसेच शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असे आवाहन करण्यात आले आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। नमस्कार सर्व तुळजापूर शहरवासियांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुळजापूर शहरातील होणारा दूषित पाणीपुरवठा तसेच शहरातील स्वच्छतेबाबत मुख्याधिकारी साहेब नगर परिषद तुळजापूर यांना वारंवार निवेदन व तोंडी आणि लेखी तक्रारी देऊन तसेच सर्वसाधारण सभेमध्ये विषय मांडून तुळजापूर शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत व पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सुधारणा होत नाही, या अनुषंगाने वार शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 सकाळी 10:30 वाजता सर्व विरोधी नगरसेवक, महाविकास आघाडी तुळजापूर आणि सर्व तुळजापुरातील नागरिकांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करणार आहोत। तसेच उपोषण स्थळी नागरिकांनी आपापल्या परिसरातील स्वच्छतेच्या व दूषित पाण्याच्या बाबतीत लेखी स्वरूपाच्या तक्रारी नोंदवायच्या आहे। आपण सर्वांनी उद्या त्या लाक्षणिक उपोषणाला यावे हे आवाहन करतोय। धन्यवाद।